कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 34 कोटीची नालेसफाई व रस्ता डागडुजीची कामं दिलेली आहेत। मात्र नालेसफाईची पोलखोल पहिल्याच पावसात झाली तर दुसरीकडे पाहिलं तर खड्ड्यांची देखील तीच अवस्था आहे। मी सध्या उभा आहे अंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकता अंबिवली रेल्वे स्टेशन हा पूर्व परिसर आहे आणि या पूर्व परिसरामध्ये आपण पाहिलं तर या स्टेशनच्या बाजूची हा रस्ता आहे जो पूर्ण खड्डामय या ठिकाणी रस्ता जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या स्टेशनवरनं दररोज लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते मुंबईच्या दिशेने येतात व मुंबईवरनं परततात। मात्र आपण पाहिलं तर स्टेशनचा बाहेरचाच हा अशा पद्धतीचा रस्ता आहे। पूर्ण रस्ता जो आहे खड्डामय झाला आहे, जणू काय एखादं डबकं या ठिकाणी साचलंय की काय आणि पडलंय की काय अशा प्रकारच्या या ठिकाणी दृश्य जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर लाखो प्रवासी जे आहेत ते या अंबिवली स्टेशनवरनं येत असतात आणि हा टिटवाळ्याला जाणारा मुख्य रस्ता आहे आणि आपण पाहू शकता या मुख्य रस्त्याची जी दुरावस्था आहे ही कशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणून मोठ्या प्रमाणात वाहन चालक जे आहेत ते तारेवरची कसरत करत या ठिकाणी वाहने चालवत असताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर रेल्वे प्रवासी देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांना देखील या वाहनातून आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या खड्ड्यातून मार्ग काढत या ठिकाणी जावे लागते आणि एकंदरीत या रस्त्यावरती नेहमीच वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते, मोठे अपघात होण्याची शक्यता आहे। वारंवार स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी तक्रार केली आहे तरी देखील खड्डे या ठिकाणी कुठल्याच प्रकारे बुजवले जात नसल्याने या ठिकाणी मोठा संताप जो आहे तो नागरिकांना व्यक्त केला जात आहे। सध्या तरी पाहिलं तर या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर हर्षाली थविल हे देखील याच परिसरात राहतात। मात्र तरी देखील या रस्त्याची स्टेशनच्या बाजूचीच दुरावस्था असल्याने ठिकाणी नागरिकांकडनं संताप व्यक्त केला जातोय, अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहे। कॅमेरा पर्सन निर्मल चेतनसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।